सोनेरी दिवस, चांगले माणसाची संगत आणि यशस्वी व्यक्तीचे मार्गदर्शन जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडू शकते. म्हणूनच आपल्या जीवनातील चांगली माणसं चांगल्या पुस्तकासारखी वाचावी लागतात व समजून घ्यावी लागतात. जर जीवनात चांगली व यशस्वी माणसं भेटली तर नक्कीच आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन हे घेतलेच पाहिजे. म्हणून आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी आदरणीय श्री राहुल गिरी सरांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित व मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करावे. आदरणीय गिरी सर. हॅलो. प्राईम लातूर पॅटर्न क्लासेसच्या साधारणतः 4-5व्या कार्यक्रमासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित असेल. आज पुन्हा एकदा नव्यानं एका गोष्टीची जाणीव मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या इथल्या सर्व क्लासेसच्या शिक्षक वृंदांना या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांना करून देऊ इच्छितो. जेव्हा जेव्हा मी प्राईम लातूर पॅटर्न क्लासेसच्या कार्यक्रमाला आलोय, पालक मंडळींनो, प्राईम लातूर पॅटर्न क्लासेसचा पालक दिन असेल वा विद्यार्थ्यांच्या गौरवाचा सोहळा असेल, तो एका अत्यंत चांगल्या दिवशीच आयोजित केला जातो याची जाणीव मला आज या ठिकाणी होते. गतवर्षी याच सभागृहात आयोजित केलेला कार्यक्रम हा 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्तानं आयोजित केला होता. पाथफाइंडर नावाचा नवा परिवार उभा करत असताना तो शिकागोच्या धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ज्या दिवशी भाषण केलं त्या दिवसाचं स्मरण म्हणून त्या दिवशी आयोजित केला गेला होता. आणि आज या मंचावरून तुम्हा सर्वांचा गौरव होत असताना हा कार्यक्रम ज्या दिवशी आयोजित केलाय, आज तर 31st आहे. 31 म्हणल्यावर आपण हसू लागलो, कारण ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून शहरोशहरी महाविद्यालयात येणारी तुम्ही आम्ही पिढी, शहरातल्या महाविद्यालयात येणाऱ्या या पिढीची पावलं 31च्या दिवशी महाविद्यालयातून मध्यालयात कधी जातात हे आम्हाला कळत नाही. 31च्या दिवशी ज्या पिढीची पावलं विद्यालयातून महाविद्यालयात जातात त्या पिढीला या पवित्र ज्ञानालयाच्या ज्ञानमंदिरात घेऊन येणाऱ्या प्राईम लातूर पॅटर्न क्लासेसचं आज मनापासून कौतुक आणि अभिनंदन आपण करणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं. एखादा इंजिनियर जर चुकीचा घडला तर तो इंजिनियर एखादा पूल चुकीचा बांधेल, एखादी दुर्घटना होईल, 4-2 लोकांचा जीव जाऊ शकतो. एखादा डॉक्टर जर चुकीचा बनला गेला तर तो डॉक्टर कदाचित 10-20 लोकांना लवकर कदाचित स्वर्गात पोहोचू शकतो. मात्र एक शिक्षक जर चुकीचा असेल, एक शिक्षक जर चुकीचा बनला गेला असेल तर तो किमान एक पिढी वाया घालवण्याचं, बिघडवण्याचं काम करत असतो. म्हणून शिक्षण हे अत्यंत पवित्र आणि जोखमीचं कार्य सतत 20 वर्ष त्याच पावित्र्यानं पार पाडणाऱ्या प्राईम लातूर पॅटर्न क्लासेसचा मला मनापासून अभिमान वाटतो की मी या क्लासेसचा विद्यार्थी आहे. मित्र मैत्रिणींनो, बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांच्या सन्मानाच्या, गौरवाच्या, तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याच्या जाणीवेतून आज हा कार्यक्रम या ठिकाणी प्राईम लातूर पॅटर्न क्लासेसच्या माध्यमातून आयोजित केला गेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित बाबा या ठिकाणी उपस्थित होते. बाकी ही सगळी याच क्लासेसची विद्यार्थी असलेली सगळी तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचा नामोल्लेख करत बसत नाही. माझे गुरु ज्यांच्या मार्गदर्शनात, ज्यांच्या हाताखाली मी शिकलो असं म्हणेल आणि ज्यांनी मला दिलेल्या संस्काराच्या बळावरती मी आज तुम्हा सगळ्यांच्या समोर उभा आहे, ती सगळी आदरणीय पुणेकर सर, झेंडेकर सर, खेत्रे सर, गाडे सर, जाधव सर, ही सगळी मंडळी, मी सर्वांचाही नामोल्लेख या ठिकाणी करत नाही. आज किमान 4थ्यांदा 5व्यांदा मला इथं येण्याची संधी प्राप्त होते आणि येत असताना सातत्यानं एक गोष्ट मी प्रकर्षानं पाहतो की मंचावरती माझ्यासोबत तरुण मंडळीच असतात. इथं पालक आहेत, त्यांना प्रश्न पडलेला असू शकतो की काय या इतक्या कमी वयातल्या पोरांना क्लासेसनं किंवा यांनी इथं बोलण्यासाठी बोलवलेलं असावं. मी नेहमी सांगत असतो याचं कारण असं असावं कदाचित, कारण स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, तुमच्या समाजातल्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं हित सांगेल. आमच्या ओठावर जे गीत असेल या पिढीच्या, त्याच गीतामध्ये या समाजाचं हित सामावलेलं हे पालकांनो आपल्याला सगळ्यांना मित्रांनो लक्षात घेणं गरजेचं आहे. या पिढीचं, या काळाचं कर्णधारपद आज आपल्या तुमच्या माझ्या खांद्यावरती आहे. म्हणून कदाचित आज
तारुण्याला अधिक प्राधान्य देण्याचं काम या क्लासेसच्या माध्यमातून होतंय हे मी आवर्जून सांगेल. आज इथं 12वी 11वी मध्ये वेगवेगळ्या शाखेतून गुणांकन प्राप्त करणाऱ्या तुम्हा सगळ्या काही महत्त्वाच्या विद्यार्थ्यांचा गौरव या ठिकाणी झाला. आज ज्या विद्यार्थ्यांचा गौरव या ठिकाणी झाला त्यांचा गौरव होत असताना मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना या गोष्टीची जाणीव या ठिकाणी करून देऊ इच्छितो की तुमचा सन्मान होणं याचा अर्थ आता तुम्ही यश प्राप्त केलं आणि थांबलं पाहिजे असा होत नाही. ज्यांचा सत्कार होत असतो, ज्यांचा सन्मान होत असतो, त्यांच्या खांद्यावर पुन्हा नव्यानं जास्त जबाबदारी पडत असते. त्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा सत्कार तुमचा या ठिकाणी झालेला आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हा तुमचा सत्कार तुम्हाला नव्यानं प्रेरणा देण्यासाठी आहे, पुन्हा तुम्हाला पुढची मंजिल प्राप्त करण्यासाठी हा सत्कार आहे याची जाणीव तुम्हाला करून देणं या ठिकाणी गरजेचं आहे. ज्यांना प्रावीण्य प्राप्त झालं नाही, ज्यांना यशही मिळालं नाही, किंवा तुम्ही सगळ्यांनीच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. विन्स्टन चर्चिल असं सांगायचे की संधी ही चोर पावलांनी येते, येताना चोर पावलांनी येते आणि जाताना वाजत गाजत डंके की चोट पर निघून जाते. चोर पावलांनी आलेली संधी त्या त्या काळात ज्याला ओळखता आली तोच माणूस यशापर्यंत जाऊ शकतो आणि वाजत गाजत जात असलेली संधी सुद्धा पकडण्याचं सामर्थ्य ज्याच्या मनात निर्माण होत नाही त्या माणसाला यशापर्यंत पोहोचणं अवघड असतं. हे यशाचं साधं सोपं सरळ गमक आहे. आणि म्हणून संधी पकडू पाहणाऱ्या या तरुणांचं, या सगळ्या तरुण मित्रमैत्रिणी आणि बंधू भगिनींचं कौतुक या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी झालेलं हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमच्या हातून संधी गेलेली नाही हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांना यश आज प्राप्त झालं नाही याचा अर्थ तुमच्या हातून फार मोठी संधी निघून गेली असं नाही आहे. आणि म्हणून हा सोहळा, हा गुणगौरवाचा सोहळा यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर नव्यानं जबाबदारी देतोय, तर यश प्राप्त न करणाऱ्या विद्यार्थ्यांना याची जाणीव देऊ इच्छितोय की संधी अजूनही तुमच्या हातात आहे, तुम्हीही यशाचे मानकरी होऊ शकतात. आणि ही जाणीव तुमच्या मनात आज निर्माण होणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आज या विद्यार्थ्यांना यश मिळालं, त्यांचा इथं मंचावरती सन्मान झाला, आज त्यांना किती आनंद वाटत असेल, त्यांच्या पालकांना किती समाधान मिळत असेल, ते किती समाधानी असतील, त्यांना किती मजा वाटत असेल. पण ही मजा आज त्यांना वाटत असताना जी मेहनत त्यांनी केली, जी प्रक्रिया या यशापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी पार पाडली, ती प्रक्रिया त्यांना मजा देत नव्हती हे लक्षात घ्या. आणि म्हणून आनंद देतं, सुख देतं ते यश असतं. प्रक्रिया जी असते यशापर्यंत पोहोचण्याची ती प्रक्रिया कधीच कुणाला मजा देत नसते. काय गरज आहे कुणाला 12 तास अभ्यास करताना त्यांना काय फार मजा वाटते का, फार असा काय आनंद होतो, फार समाधान मिळतं का? पण यशाची मजा जर चाखायची असेल, यशाची चव जर चाखायची असेल तर मेहनत नावाच्या, कष्ट नावाच्या त्या प्रक्रियेतून तुम्हाला जावंच लागतं. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला वाटतं, बऱ्याचदा पालकांना वाटतं की आपल्या पाल्याला अडथळे येत आहेत, त्याला त्रास सहन करावा लागतोय, त्याला मजा येत नाही, त्याला आनंद मिळत नाही, त्याला सुख प्राप्त होत नाही, म्हणून जाऊ द्या, जसं करेल तसं करेल. पण तसं नसतं. यशस्वी जर व्हायचं असेल, यशाची उंची जर गाठायची असेल, यशाची गोड सुखाची मजेची फळं जर चाखायची असेल तर मेहनत नावाच्या जटिल प्रक्रियेतून तुम्हाला तुमच्या या पाल्याला जाऊ देणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून मगाशी आमच्या त्या तरुण भगिनीनं या ठिकाणी बोलताना सांगितलं की यशाचा एकमेव पासवर्ड म्हणजे संघर्ष आहे, कष्ट आहे. आणि त्या प्रक्रियेतून गेल्याशिवाय कुणीही यशस्वी होऊ शकत नाही हे लक्षात घ्या. एखाद्या दगडाच्या मूर्तीवर ज्यावेळी घनाचे घाव पडतात, ती घनाचे घाव पडत असताना त्या मूर्ती, त्या दगडातून जेव्हा मूर्ती साकारत असते, ती मूर्ती होण्याची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया फार जटिल असते, घाव सहन करावे लागतात. पण जेव्हा मूर्ती होते तेव्हा ते सुकुमार रूप आम्हाला किती आनंद देऊन जातं, त्या मूर्तीचं सुकुमार रूप आम्हाला किती मन मोहून टाकतं. आणि म्हणून प्रक्रिया ही कुणाला टळत नसते, प्रक्रिया ही अटळ आहे. त्या मेहनत नावाच्या, अभ्यास नावाच्या, कष्ट नावाच्या, संघर्ष नावाच्या प्रक्रियेतून मित्रांनो आपल्याला जावंच लागेल, तेव्हाच तुम्ही आम्ही यश प्राप्त करू शकू. हे मनावरती आम्हाला कोरून ठेवावंच लागेल. यशाला शॉर्टकट नाही. बऱ्याचदा वाटतं कॉपी करून पास होता येईल, शॉर्टकटनं जाता येईल, पैसे भरता येतील. नाही, हा काळ स्पर्धेचा आहे. जागतिक कीर्तीची स्पर्धा आता निर्माण होऊ पाहते आणि या काळामध्ये तुम्हाला शॉर्टकट नाही. तुम्हाला जर गुणवत्तेनं यश मिळवायचं असेल तर मेहनत हाच एकमेव पर्याय आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. तुम्हाला मायकल फिलिप्स कदाचित माहीत नसेल. मायकल फिलिप्सची एक कथा आहे. मायकल फिलिप्स नाव आहे. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक एका वर्षात मेडल्स जिंकणारा खेळाडू होता. मार्क स्पिट्झ नाव होतं त्याचं. मार्क स्पिट्झनं एका ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 7 मेडल्स त्या ठिकाणी जिंकले होते. 2008ला पुन्हा नव्यानं ऑलिम्पिक झाला आणि मार्क स्पिट्झचा तो 36 वर्षाचा रेकॉर्ड मोडण्याचं काम केलं मायकल फिलिप्स नावाच्या खेळाडूनं. जलतरणपटू होता, पोहायच्या स्पर्धेत होता. 8 मेडल्स त्यानं जिंकण्याचं काम केलं. 8 मेडल्स जिंकला.
मायकल फिलिप्स आणि पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला, 36 वर्षाचा मार्क स्पीडचा रेकॉर्ड तुम्ही मोडून टाकला, एका ऑलिम्पिकमध्ये 8 पदकं तुम्ही जिंकलीत, त्यांनी 7 पदकं जिंकली होती, तुमच्या यशाचं गमक काय, कसं काय तुम्ही हे साध्य करू शकला, तुम्ही असं काय केलं? त्यावेळी तो मायकल फिलिप्स असं म्हणत होता, मी मार्क स्पीडचा अभ्यास केला, मार्क स्पीड सोबत मी ती अहंकाराची स्पर्धा करत बसलो नाही, मी मार्क स्पीड्सच्या वैयक्तिक त्याच्या आयुष्याबद्दल किती श्रीमंती किती संपत्ती याची स्पर्धा करत बसलो नाही, मी अभ्यास केला की मार्क स्पीड्सनं हा रेकॉर्ड स्थापित करण्यासाठी काय केलं असावं. तेव्हा तो म्हणाला, माझ्या लक्षात आलं की मार्क स्पीड्स एका वर्षात 7 मेडल जिंकण्यासाठी एका दिवसात 8 तास पोहण्याची प्रॅक्टिस करायचा. किती तास? एका दिवसात मार्क स्पीड्स 8 तास पोहायचा, 8 तास प्रॅक्टिस करायचा. त्याच्या लक्षात आलं, मला जर हा रेकॉर्ड मोडायचा असेल तर मला एका दिवसात किमान 12 तास पोहावं लागेल. 12 तास मायकल फिलिप्स पाण्यात असायचा. पाण्यात शरीर गळून पडतं, त्वचा प्रचंड जटिल होऊन जाते. 12 तास मायकल फिलिप्स पाण्यात पोहायचा, हजारो किलोमीटर पोहण्याची प्रॅक्टिस एका दिवसात करायचा. त्यानं सरळ सांगितलं, मार्क स्पीडचं रेकॉर्ड तोडण्यासाठी मी मायकल फिलिप्स फक्त त्याच्या मेहनतीचा रेकॉर्ड मोडण्याचा सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्न केला. आणि म्हणून तुम्हाला जर रेकॉर्ड मोडायचे असतील, विक्रम नव्यानं स्थापित करायचे असतील, तर तुम्हाला मेहनतीचा रेकॉर्ड पहिल्यांदा स्थापित करावा लागेल. कष्टाच्या, संघर्षाच्या, मेहनतीच्या चाबकाचे फटकारे बसल्याशिवाय व्यक्तिमत्वाला आकार येत नसतो, हे आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं लक्षात घ्यावं लागेल. इथं आज अलीकडच्या काळात तुमच्या माझ्या यशापर्यंत पोहोचण्याच्या त्या प्रक्रियेत बऱ्याच अडथळे येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोलताना विद्यार्थ्यांनी सांगितलं की मोबाईल नावाची गोष्ट, मोबाईल पायी आम्ही आज किती हताश आणि हतबल होऊन जातोय. काही पालक इथं उपस्थित आहेत, मला काही मोबाईलच्या संदर्भातल्या गोष्टी आवर्जून सांगायच्यात. एक काळ असा होता, मी गतवर्षी ही गोष्ट सांगितली होती की एक काळ असा होता की आमचे पालक आम्हाला सांगायचे, बाळा ठेव तो छोटासा मोबाईल असायचा, ठेव तो बाजूला आणि अभ्यासाला बस. पण कोविडमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की आता पालकांनाच म्हणावं लागतंय, बाळा घे तो मोबाईल आणि अभ्यासाला बस. ही परिस्थिती आज निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. मात्र अभ्यासाला बसण्यासाठी आई वडिलांनी शेतात मेहनत करून राबून कष्ट करून घेऊन दिलेल्या त्या मोबाईलवरती, टॅबवरती तुम्ही आम्ही आज नेमकं काय करतोय, हा सगळ्यात मोठा प्रश्न मला तुम्हाला या ठिकाणी विचारायचा आहे. मोबाईलवरती आज आपण काय करतोय, हा सगळ्यात मोठा प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला तुम्हाला विचारायचा आहे. आचार्य विनोबा भावे असं म्हणायचे, आचार्य विनोबा भावे असं सांगायचे की भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची आहे, माणूस त्याच्या भावनेच्या बळावरती ओळखला जातो. मात्र आज या मोबाईल पायी आमच्या या पिढीच्या ओठावरचं बोलणं आमच्या बोटावरती आलंय, बोटावरती. आणि बोटाच्या एका क्लिकनं हाय, हॅलो, वेलकम, कसे आहात, बोटाच्या एका क्लिकनं ही पिढी बोलती व्हायला लागली. चुली शेजारी भाकरी भाजते आमची आई, ग्रामीण भागातून आपण येतो, चुली शेजारी भाकरी भाजणाऱ्या त्या आईच्या हाताला जर भाकरी भाजता भाजता चटका बसला तर त्या आईच्या टचकन डोळ्यात पाणी येतं. पण आम्हाला आता काहीच वाटत नाही. पण फेसबुकला, इंस्टाग्रामला एखादा फोटो जर अपलोड केला आणि त्याला जर कमी लाईक्स मिळाले, कमी कमेंट्स मिळाल्या, तर आमच्या अंगाचा पारा वाढतो, आमची तगमग व्हायला लागते. हे वास्तव आहे. मध्ये एका कंपनीनं 1.5 GB डेटा आम्हाला फ्री दिला होता. तो 1.5 GB डेटा संपत नाही म्हणून अस्वस्थ होऊन झोपणारी तरुणाई आज आम्हाला पाहायला मिळत होती. हे वास्तव आहे. आणि म्हणून तो मोबाईल हा आमच्यासाठी आम्ही निर्माण केलेला आहे. आम्ही निर्माता आहोत. समाजामध्ये या पृथ्वी तलावर 2 गोष्टी आहेत, एक निर्माता आणि दुसरी निर्मिती आहे. निर्माता हा निर्मितीवरती अधिराज्य गाजवत असतो, मात्र मोबाईल नावाची निर्मिती या मुलांवरती, आमच्यावरती, या निर्मात्यावरती अधिराज्य गाजवते. त्यामुळे आम्ही लयाला जात असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा उपयोग केला पाहिजे, गरजेपुरता केला पाहिजे. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना एकाने प्रश्न विचारला की तथागत मला विष म्हणजे काय, विषाची व्याख्या सांगा. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी त्याला जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं, अरे विष म्हणजे काय, तुला माहिती हवी आहे? एखादी गोष्ट जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होते तेव्हा तिला विष असं म्हणतात. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायला सुरुवात केली की त्याचं विषात रूपांतर होतं. अगदी तेच आज मोबाईलच्या बाबतीत होत असल्याचं आम्हाला पाहायला मिळतं. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मी आवर्जून काही गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. मला सातत्यानं पुणेकर सरांशी वा सगळ्यांशी ज्यावेळी बोलणं होतं त्यावेळी मोजके जर काही विद्यार्थी सोडले तर बाकी विद्यार्थ्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी आढळतात की सकाळी लवकर क्लासला उठून यावं लागतं आणि आल्यानंतर क्लासेसमध्ये पाहिलं तर त्या मुलांची डोळे सुजलेले असतात, तर ही मुलं झोपलेली नसतात. ही मुलं काय करतात तर रात्रभर मोबाईल पाहत असतात. मोबाईलवरती नको त्या गोष्टीमध्ये अधिकचा वेळ, नको त्या गेमिंगमध्ये जास्तीचा वेळ, या सगळ्या गोष्टींमुळे आमचा वेळेचा अपव्यय होतो, आमचा त्या महत्त्वाच्या कालखंडाचा अपव्यय होतो, आमच्या अभ्यासाचा अपव्यय होतो आणि परिणामी आमच्या जीवनाचा सुद्धा अपव्यय होत असल्याचं आम्हाला या मोबाईल पायी पाहायला मिळतं. हे आजचं वास्तव आहे.
हे विविध शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनातून सुद्धा त्या ठिकाणी समोर आणलेलं आहे, हे संपन्न सगळ्यांसमोर प्रदर्शित झालेलं आहे. आणि म्हणून मोबाईल हा आमच्या कामाचा आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुका म्हणे दर्पणाचे अंग ज्याचा त्यासी दावी रंग. ही वस्तू दर्पणासारखी आहे. आम्ही कुठलं बिंब घेऊन तिच्या समोर जाऊ यावरती आमचं प्रतिबिंब अवलंबून आहे. आणि म्हणून आम्ही चांगल्या भावनेनं जर तो मोबाईल हातात घेणार असू, कामाच्या उद्देशानं घेणार असू, आईबापांनी ज्या कष्टातून तो घेऊन दिला ती जाणीव ठेवून जर मोबाईल हातात घेणार असू, तर त्याच्यातून चांगलंच प्रतिफळ आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. काही घटना मी सांगणार आहे. गतवर्षीच्याही विद्यार्थ्यांना, पालकांना मी त्या गोष्टी आवर्जून सांगितल्या होत्या आणि त्या सांगणं मला गरजेचं वाटतं. मोबाईल पायी आज समाजाचं वास्तव काय होतं, आमच्या पिढीचं वास्तव काय होतं, तो केवळ मोबाईल हा तत्कालीन त्या काळापुरता आम्हाला समाधान देणारी वास्तू नाही, तर त्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम घडत असल्याचं आम्हाला पाहायला मिळतंय. आळंदी, ज्या आळंदीतून संत ज्ञानोबा माऊलींनी जगाला एकात्मतेचा, विश्वशांतीचा संदेश दिला अगदी कमी वयात, त्या ज्ञानोबा माऊलींच्या आळंदीतलं एक 16 वर्षाचं पोरगं 10वीला 90% पेक्षा जास्त गुण त्या विद्यार्थ्यानं प्राप्त केले होते. 10वीला 90% पेक्षा जास्त गुण पडले. मात्र सुट्ट्यांमध्ये आई वडिलांसोबत सातत्यानं आईवडिलांना त्रास देईल वगैरे म्हणून त्या पोराला मोबाईल घेऊन दिला. त्या पोरानं मोबाईलमध्ये पाहत 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 त्या मोबाईलवरती त्याचं इतकं मानसिक स्वास्थ्य त्या मुलाचं हरवून बसलं की आई वडील रागावले म्हणून त्या पोरानं स्वतः गळफास लावून आत्महत्याचं करण्याचं काम त्या मुलानं त्या ठिकाणी करण्याचं काम केलं. हे लक्ष द्या. मानसिक स्वास्थ्य त्याचं हरवलं. पिंपरी चिंचवडचं 9 वर्षाचं पोरगं, आई वडील कामात असायचे, पोराच्या हातात मोबाईल देऊन जायचे, मोबाईल बघत बसायचं, आई वडील काम करायचे, पोरगं परेशान करायचं नाही, पोरगं सातत्यानं मोबाईल बघायचं, मोबाईलवर नको त्या गोष्टींमध्ये इतका वेळ खर्च करायचं. त्या पोराच्या पाहण्यात एकदा नको ते आत्महत्या कशी करतात ही क्लिप पाहण्यात आली. त्या पोरानं स्वतःच्या टेडी बिअरला एका खिडकीला घराच्या गळफास लावून त्या टेडी बिअरला फाशी दिली. त्या पोराला वाटलं टेडी बिअर मेलं, मानसिक स्वास्थ्य हरून त्या पोरानं स्वतःच्या गळ्याला गळफास लावून घेतला आणि त्या पोरानं सुद्धा आत्महत्या करण्याचं काम केलं. आमच्या संभाजीनगर नावाच्या औरंगाबाद पूर्वीचं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक इंग्लिशचे प्राध्यापक आहेत. त्या इंग्लिशच्या प्राध्यापकाचं सुद्धा एक पोरगं सारखं मोबाईल पाहायचं, क्राईम फाईल्स पाहायचं, वडील रागवायचे, आलेल्या पाहुण्यांसमोर चुकीचं काही बोलले, मोठ्या आवाजात बोलले की त्या पोराला राग यायचा वडिलांचा. आणि एके दिवशी वडील रागावले, क्राईम फाईल्स पाहणारं अत्यंत विकृत झालेलं ते पोरगं व्यायाम करायच्या डंबेल्सनं बापाची कवटी फुटेपर्यंत त्या पोरानं बापाला मारलं. व्यायाम करायच्या डंबेल्सनं. बाप मेलाय की नाही म्हणून किचनमध्ये जाऊन सुरी घेतली आणि सुरीनं बापावर सपासप वार केले. हे वास्तव आज तुम्हाला आणि मला पाहायला मिळतंय. ही विदारकता का निर्माण होते, याला जबाबदार आज पालक मंडळींनो आपण आहेत, हे आपण सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. एक सोलापूरचं पोरगं मध्ये पबजी नावाचा गेम आला होता. पबजी कुणी सगळ्याला माहित असेल, पबजी आपण खेळायचो. पबजी माना डोलवतायत. पबजी नावाचा गेम आला होता. एक पोरग पबजी खेळत खेळत सोलापूरवरून टेंभुर्णीपर्यंत कधी आलं ते बघत पबजी खेळत त्याला कळलं नाही. हे वास्तव आहे. पबजी खेळत खेळत सोलापूरवरून टेंभुर्णीपर्यंत आलं, हे वास्तव आहे. पुण्यात मुक्तांगण नावाची एक संस्था आहे जिथं दारू, गुटखा ही व्यसन असलेल्या लोकांना टाकलं जातं व्यसन सोडण्यासाठी. त्या मुक्तांगण नावाच्या संस्थेमध्ये मोबाईलचं व्यसन असणाऱ्या पोरांसाठी आता स्वतंत्र केंद्र बनवावं लागलं. इतकं विदारक वास्तव आज निर्माण होतंय. आणि म्हणून आमच्यातल्या या भावना मरू देण्यापेक्षा त्या मोबाईलचा अपव्यय करून आयुष्याला निरर्थक वळणांवरती घेऊन जाण्यापेक्षा त्या आयुष्याला सकारात्मक वळणांवरती नेण्यासाठी त्याचा उपयोग करणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि तुम्ही कराल ही अपेक्षाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. ते मोबाईलच्या माध्यमातून फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती ते आपले लाईक्स वाढवण्याच्या स्पर्धेत आणि मोबाईलच्या माध्यमातून ते फेसबुक आणि इंस्टाग्रामवरचे लाईक्स वाढवत बसण्यापेक्षा स्वतःची लायकी वाढवा, हे आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आपण व्हॉट्सअपवरती आपण स्टेटस टाकतो. आज स्टेटसची स्पर्धा आहे पोरापोरांमध्ये निर्माण झाल्याची. तुम्ही व्हॉट्सअपवरचे ते स्टेटस तुमचे टाकत बसण्यापेक्षा स्वतःच्या आईबापाची मान अशी अभिमानानं उंचावेल असं स्वतःचं स्टेटस निर्माण करा. तर तुमच्या जगण्याला अर्थ आहे मित्रांनो, तर तुमच्या जगण्याला अर्थ आहे. तो अर्थ तुम्ही सर्वजण घ्याल ही कामना या ठिकाणी व्यक्त करतो. बीडचंच एक पोरगं आत्ता 2-4 वर्षापूर्वी, आई धुणे भांडीची कामं करायची, वडील नाही आहेत त्या पोराला, आई कष्ट करायची, मेहनत करायची, आणि त्या आईनं त्या पोराला कोरोनाच्या काळामध्ये एक मोबाईल घेऊन दिला धुणी भांडीची कामं करत. त्या पोरानं त्या मोबाईलवर अभ्यास केला. क्लासेस लावायला पैसे नाहीत, क्लासला जायला पैसे नाहीत, त्या पोरानं मोबाईलवर अभ्यास केला आणि ते पोरगं नीटची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि शासकीय कोट्यातून वैद्यकीय प्रवेश त्या पोराला प्राप्त झाला. हे वास्तव आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. केरळला एका रेल्वे स्थानकावरती के श्रीनाथ नावाचं पोरगं होतं.
ते पोरगं काय करायचं, कुलीची कामं करायची. लोक आली पाहुणे कुणी तर त्यांच्याकडून 5-50 रुपये घ्यायचं, त्यांची बोचकी उचलायची, डोक्यावरती घ्यायची, इच्छित स्थळी त्यांना पोहोचून द्यायची, त्यांच्याकडून पैसे मिळवायचे आणि कसं तरी गुजराण करायची. त्या पोराच्या कानात हेडफोन असायचे, खिशात मोबाईल असायचे. आलेला पाहुणा विचारायचा, बाळा कानात घालून काय ऐकतोयस, काम कर किंवा ते ऐकत बस. पोरगं म्हणायचं, सर मी केरळा पब्लिक सर्व्हिस कमिशन KPSC आमची जशी MPSC तिची तयारी करतोय. आलेली लोक हसायचे, म्हणायचे, अरे असं कसं शक्य आहे, ती परीक्षा उत्तीर्ण व्हायला लय मेहनत करावी लागते, अभ्यास करावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात. तू मोबाईलवर अभ्यास करून कसं काय उत्तीर्ण होऊ शकतोस, मोबाईलवरती ते सगळं ऐकून तू ज्ञान ग्रहण करून कसं काय उत्तीर्ण होऊ शकतोस, तुला एकतर काम करावं लागेल किंवा अभ्यास करावा लागेल. ते पोरगं म्हणायचं, नाही मी मोबाईलच्या माध्यमातून अभ्यास सुद्धा करेल, काम सुद्धा करेल, दिवसभरात पडलेले प्रश्न संध्याकाळी घरी जाऊन यूट्यूबवरती गुगलवरती शोधायचं, नको तिथं शोधून सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळवायचं आणि मोबाईलवरती अभ्यास करायचं. ते पोरगं KPSCची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झालं. हे मी मागच्या वर्षी सांगितलं होतं, पण या वर्षी त्याच पोराची कथा अभिमानानं सांगतोय. ते KPSC परीक्षा उत्तीर्ण झालेलं गाडेसर पोरगं गतवर्षी UPSC सुद्धा उत्तीर्ण झालं. मोबाईलवरती अभ्यास करून ते के श्रीनाथ नावाचं रेल्वे स्थानकावर कुलीचं काम करणारं पोरगं UPSC सारखी जगातली देशातली सर्वोत्तम परीक्षा सुद्धा उत्तीर्ण होण्याचं काम झालं. हे आम्ही करू शकतो, हे आम्ही का करू शकत नाही? आणि हे करणं आज तुम्हाला मला वाटतं कळणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आम्ही तारुण्याच्या उंबरठ्यावरती आहेत, सर्वोच्च उंबरठ्यावरती आहेत, सर्व शक्तिमान वयाच्या दृष्टीने तुम्ही आम्ही आज आहोत. आमच्यामध्ये तो लय जो वयामध्ये असतो यशापर्यंत पोहोचण्यासाठीचा त्या वयाच्या त्या सर्वोच्च उंबरठ्यावरती तुम्ही आम्ही तारुण्याच्या उंबरठ्या. गोष्टीमध्ये निरर्थक खर्च घालण्यासाठीचं वय नाही, हे शिक्षणाचं वय आहे. आम्हाला जे कर्म दिलंय ते शिक्षण नावाचं कर्म आहे, ज्ञान ग्रहण नावाचं कर्म आहे. ते ज्ञान आणि शिक्षण ग्रहण करून स्वतः एका उंचीपर्यंत पोहोचण्यासाठीचं कर्म आमच्या माथ्यावरती, आमच्या भाड्यावरती या वयात लिहिलंय. या वयात नको त्या गोष्टीकडं आम्ही खेचलो जाणं मला वाटतं आज दुर्दैवी आहे, आणि ते खेचलं न जाणं तुम्हाला मला वाटतं या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. या वयात तुम्ही आम्ही कसं असलं पाहिजे, या वयात तारुण्य आमचं कसं असलं पाहिजे, आमच्यातला तरुण नेमका समाजासमोर कसा प्रतिबिंबित झाला पाहिजे, समाजाच्या उत्थानाचा विचार आज तुमच्या आमच्या अंतःकरणात रुजणं गरजेचं आहे. शिक्षण म्हणजे काय? खेत्रे सरनी बोलताना सांगितलं की केवळ आम्हाला इंजिनियर आणि डॉक्टर जन्माला घालायचे नाहीत, तर उत्तम संस्कार करून चांगली माणसं सुद्धा तुमच्यातून निर्माण होणं गरजेचं, आणि ती चांगली माणसं प्राईम लातूर पॅटर्न क्लासेस निर्माण करतोय याची मला खात्री आहे. आणि म्हणून शिक्षणाचा अर्थ समजून घेत असताना, या तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना तरुण कसा असला पाहिजे, समाजाचं दुःख स्वतःच्या कवेत घेण्याचं सामर्थ्य या वयात तुमच्या मनात निर्माण झालं पाहिजे. समाजाच्या हिताचा विचार तुमच्या अंतःकरणात निर्माण होणं मला वाटतं गरजेचं. मी त्या स्वामी विवेकानंदांची कथा नेहमी सांगत असतो. जे स्वामी विवेकानंद या वयात, तुमच्या माझ्या वयात अंगावरती भगवी वस्त्र परिधान करून या देशाच्या स्वाधीन स्वतःला स्वामी विवेकानंदांनी करून घेतलं. कन्याकुमारीपासून त्या काश्मीरपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या देशाचा फिरून अभ्यास स्वामी विवेकानंदांनी केला. या देशाचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला, या देशातली गरिबी श्रीमंती, या देशातले सगळे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि कन्याकुमारीच्या टोकावरती या देशाची भ्रमंती करत करत विवेकानंद येऊन पोहोचले. कन्याकुमारीच्या टोकावर आल्यानंतर विवेकानंदांनी प्रयत्न केला, समोर त्या समुद्र आहे आणि समुद्राच्या पलीकडं कन्याकुमारीच्या टोकावरती जर गेलो तर एक खडक, एक कातळ आहे. विवेकानंदांनी ठरवलं त्या कातळावरती, त्या खडकावरती जाऊन बसावं, साधना करावी, आराधना करावी, चिंतन करावं, मनन करावं. या देशातलं जे दुःख आपण पाहिलं, जे समस्या आपण पाहिल्या, त्या सगळ्यांचं चिंतन आपण करावं, त्याच्यावरती प्रश्नावरती उत्तर आपण शोधावीत. आणि विवेकानंद तिथं जाऊन पोहोचायचंय म्हटले. समुद्रात उडी घेतली, त्या 3 समुद्र एकत्र मिळतात, त्या फेसाळणाऱ्या सागरात उडी घेतली, त्या कातळावर जाऊन बसले, 3 दिवस मेहनत केली, 3 दिवस चिंतन केलं. विवेकानंद परत कन्याकुमारीच्या भूमीवरती परत आले आणि परत आल्यावर त्यांच्या हातात एक वर्तमानपत्र पडलं. आल्याबरोबर विवेकानंदांच्या हातात वर्तमानपत्र पडलं. विवेकानंदांनी पाहिलं, त्या वर्तमानपत्रात एक बातमी आहे की शिकागोला जगातली पहिली धर्मपरिषद भरती, आणि या धर्मपरिषदेसाठी देशातला प्रत्येक एक प्रतिनिधी, प्रत्येक देशानं आपल्या धर्माचा प्रतिनिधी म्हणून पाठवायचा आहे. विवेकानंद आपल्या सहकार्याला, आपल्या वयातले विवेकानंद आपल्या सहकार्यांना म्हणाले, अरे ही शिकागोची धर्मपरिषद माझ्यासाठी भरती आहे, माझ्यासाठीच भरती आहे. तो आत्मविश्वास विवेकानंदांमध्ये होता. तयारी केली. आपल्या गुरूंना विचारलं पाहिजे, गुरु रामकृष्ण परमहंस निधन झालंय, स्वर्गलोकी झालेत, आणि मग कुणाला विचारायचं, गुरुमाता शारदा माता आश्रमात आहेत. विवेकानंद शारदा मातेच्या जवळ गेले आणि शारदा माता भाजी कापतायत, भाजी चिरतायत किचनमध्ये. विवेकानंद हात जोडून शारदा मातेला म्हणतायत की माते, हे वर्तमानपत्र बघ, या वर्तमानपत्रात लिहिलंय की शिकागोला धर्मपरिषद भरती आहे आणि त्या धर्मपरिषदेला मला जायचंय, मी जाऊ का, तुझी परवानगी आहे का? शारदा मातेनं काय केलं, स्वतःची भाजी कापायची जी सुरी आहे ना, ती भाजी कापायची सुरी घेतली आणि अशी समोर विवेकानंदांच्या फेकली. विवेकानंदांना कळेला मी प्रश्न विचारलाय, प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून, मला परवानगी द्यायची सोडून सुरी का फेकली? शारदा माता म्हणाल्या, ती सुरी मला उचलून दे.
विवेकानंदांनी ती सुरी हातात घेतली आणि शारदा मातेच्या जवळ घेऊन गेले आणि शारदा मातेच्या हातात दिली. शारदा माता विवेकानंदाला सुरी हातात घेतल्याबरोबर म्हणाल्या, बाळा, आता तू शिकागोच्या धर्म परिषदेला भारताचा आणि धर्माचा प्रतिनिधी म्हणून जाण्यासाठी सार्थकी आहेस, तू जाऊ शकतोस. विवेकानंदांना कळेला, मी प्रश्न विचारल्याबरोबर उत्तर द्यायचं सोडून सुरी उचलायला लावली आणि सुरी हातात दिल्यावर मला उत्तर का दिलं की शिकागोच्या धर्म परिषदेला जाऊ शकतोस. शारदा मातेला विवेकानंदांनी प्रश्न केला की माते असं का केलंस, इतक्या वेळचं तिष्ठच उभा ठेवलंस, मी विचारतोय उत्तर दिलं नाही. सुरी समोर फेकली आणि सुरी हातात दिल्यावर मला सांगितलं की तू जाऊ शकतोस. त्यावेळी शारदा माता विवेकानंदांना असं म्हणाल्या, बाळा, मी ही सुरी तुझ्या समोर फेकली आणि तुला उचलून द्यायची विनंती केली. बाळा, ज्यावेळी तू ती सुरी उचलून माझ्या हातात देत होतास त्यावेळी तू ती सुरी उचलताना माझ्या हातात देताना त्या सुरीची धार तुझ्या पोटाकडे होती आणि मूठ माझ्याकडे होती. बाळा, इतकी काळजी तू माझी घेतलीस की या जगाच्या दुःखाची धार स्वतःच्या पोटामध्ये घेण्याचं सामर्थ्य तुझ्या मनात निर्माण झालंय, ती क्षमता तुझ्या अंतःकरणात निर्माण झालीस. आता आपल्या धर्माचं, या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तू शिकागोच्या धर्म परिषदेला जाण्यासाठी समर्थ आहेस. हे समर्थपण, हे सामर्थ्य मित्रांनो तुमच्या माझ्या मनात आज निर्माण होणं गरजेचं आहे. या जगाचं दुःख आपल्या कवेत घेण्याचं सामर्थ्य या वयात तुमच्या मनात निर्माण झालं पाहिजे. आज ज्या वयात नको त्या गोष्टीपायी आपण जातो, ते स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेत गेले आणि फक्त माझ्या बंधू आणि भगिनींनो, काय सामर्थ्य आहे, काय दूरदृष्टी आहे, काय नाविन्याची नवाळी स्वामी विवेकानंदांच्या तुमच्या माझ्या वयात अंतःकरणात आहे की जगात पहिल्यांदा या जगातल्या प्रत्येक माणसाला माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हणावं. हे सामर्थ्य आणि हा विचार, हा प्रामाणिकपणा, हा चैतन्यदायी वृत्ती अंतःकरणात निर्माण होण्यासाठी तो प्रांजळपणा असावा लागतो. तो प्रांजळपणा आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे. एखादी सुंदर दिसणारी तरुणी त्या शिकागोच्या धर्म परिषदेत विवेकानंदांच्या भाषणानं प्रभावित व्हावी आणि पाश्चिमात्य देशातली ती तरुणी विवेकानंदांच्या जवळ यावी, त्या भगव्या वस्त्रातल्या विवेकानंदांना म्हणावी की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. तरुण वयातले स्वामी विवेकानंद परदेशातली सुंदर तरुणी म्हणते मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. मी तुमच्या भाषणानं प्रभावित झाले, तुमच्या विद्वत्तेनं प्रभावित झाले. विवेकानंद म्हणतायत की मी तुमच्याशी विवाह करू शकत नाही, माझा धर्म परवानगी देत नाही. मी भगवी वस्त्र परिधान केलीत, मी आता पुन्हा त्या ग्रस्ताश्रमात जाऊ शकत नाही. ती तरुणी म्हणते नाही, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. विवेकानंद म्हणतायत शक्य नाही. ती तरुणी पश्चिमात्य देशातली म्हणते करायचाच आहे. विवेकानंद म्हणतायत की तुम्हाला माझ्याशी विवाह का करायचा आहे. ती पश्चिमात्य देशातली, अमेरिकेतली ती सुंदर तरुणी विवेकानंदांना सांगते तुम्ही इतके तेजस्वी, ओजस्वी आणि इतके विद्वान आहात, तुमच्याशी जर मी विवाह केला तर आपल्या पोटी जन्माला येणारं पोर सुद्धा किती तेजस्वी आणि विद्वान असेल. त्यावेळी स्वामी विवेकानंद त्या तरुणीला असं सांगतात की माते, तुझ्याशी मी विवाह करून इतका दिवस मूल होण्याची वाट पाहत वेळ खर्ची घालण्यापेक्षा माते मलाच तू तुझा पुत्र का मानत नाहीस. ही वृत्ती, ही चारित्र्य संपन्नता माझ्या मित्रांनो या वयातच तुमच्या मनात निर्माण होणं मला वाटतं गरजेचं आहे. हा प्रांजळपणा, हा पारदर्शकपणा तुमच्या अंतःकरणात निर्माण झाला पाहिजे. नको त्या गोष्टीत आपल्या स्वतःचा वेळ खर्ची घालण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीत आपण रमणं मला वाटतं गरजेचं आहे. लोक नाव ठेवतील, लोक हेटाळणी करतील, कष्ट कराल, मेहनत कराल, लोक वेडं म्हणतील, पागल समजतील, पण यशाला पोहोचल्यानंतर तुम्हाला मूर्ख समजणारी तीच लोक तुमच्यासाठी टाळ्या सुद्धा वाजवतील. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण सगळ्यांनी. तीच लोक तुमच्या यशाचे गोडवे सुद्धा गातील, हे लक्षात ठेवलं पाहिजे. लुईस पाश्चर, आपल्या बाकड्यावर बसणारा मित्र, लुईस पाश्चरचं तुम्हाला शिकवलं असेल विज्ञानामध्ये, तो लुईस पाश्चर बाकड्यावरती बसणारा मित्र येईना, तोला कुत्र चावलं, पिसाटलेलं, तो लुईस पाश्चरचा मित्र गेला, निर्वतला, मृत्यू पावला म्हणून तो लुईस पाश्चर बेडा पिसाहून कुत्र्याच्या मागं धावायचा. नात्या गोत्यांना सांगायचा तुमची सगळी कुत्री माझ्याकडे आणून घ्याला. त्या कुत्र्यावर संशोधन करायचा, अभ्यास करायचा. नाती गोती म्हणायचे वेडा झालंय, पागल झालंय, ठार वेडा झालाय लुईस पाश्चर. लोकांनी वेडं ठरवलं त्या लुईस पाश्चरला. लग्न जमलं, ज्या मुलीला द्यायचं ठरलं त्या मुलीच्या वडिलांनी सुद्धा कुत्र्यामागं फिरतंय म्हणून लग्न कॅन्सल केलं. पण त्या लुईस पाश्चरनं त्या कुत्र्याच्या लाळेवर संशोधन करत होता, अभ्यास करत होता, मेहनत करत होता कुत्र्यांवरती. लोकांनी वेडं ठरवलं, पण त्याच लुईस पाश्चरनं त्या कुत्र्याच्या लाळेवर संशोधन करून लस तयार केली. नोबेल पुरस्कार मिळाला त्या लुईस पाश्चरला. जगातला सर्वोत्तम नोबेल पुरस्कार त्या लुईस पाश्चरनं प्राप्त केला. आणि त्याच लुईस पाश्चरला ज्या जगानं वेडं ठरवलं ते जग लुईस पाश्चरच्या मागं धावायला लागलं. लाखो लोकांचे जीव वाचवले त्या लुईस पाश्चरनं. कुत्र्याच्या लाळेवरती लस शोधून, रेबीजची लस शोधून लाखो लोकांचे जीव वाचवले. आणि म्हणून तुम्ही काबिल जर बनला ना, काबिल, लुईस पाश्चर काबिल बनला, ज्यानं स्वतःच्या मुलीचा विवाह मोडला लुईस पाश्चरच्या सोबत, तो स्वतःची पोरगी घेऊन आला. कित्येक लोक स्वतःची पोरगी घेऊन विवाहासाठी लुईस पाश्चरच्या जवळ आले. काबिल बनला लुईस पाश्चर, काबिलियत आपोआप आली त्याच्याकडं. आणि म्हणून काबिल बनणं आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे. जगानं मूर्ख समजू द्या,
तुम्ही ज्ञान मेहनत करण्यासाठी तुम्ही स्वतः काबिल बनणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आत्मविश्वास आज फार गरजेचा आहे. तो कॉन्फिडन्स तुमच्यात आला पाहिजे. कष्ट करण्याची ती इच्छाशक्ती आपल्या मनात आली पाहिजे. 2007ला ऑस्ट्रेलिया आणि इंडिया भारताचा एक सामना होता, क्रिकेटचा सामना. 2007ला पुणेकर सरांना क्रिकेटचा छंद आहे, कदाचित सरांना माहीत असेल. 2007चा तो सामना सरांनी पाहिला असेल. ब्रॅड हॉग नावाचा एक खेळाडू सर नव्यानंच ऑस्ट्रेलियाच्या संघात दाखल झाला होता, गोलंदाज होता. आणि ब्रॅड हॉगनं पहिला सामना ब्रॅड हॉगचा क्रिकेटचा देवता म्हणला जाणारा सचिन तेंडुलकर भारताच्या वतीनं खेळत होता. आणि ब्रॅड हॉगनं चेंडू फेकला आणि सचिन तेंडुलकरचा त्रिफळा उडवला. ब्रॅड हॉग आनंदानं नाचायला लागला. पहिल्या सामन्यामध्ये मी सचिन तेंडुलकर नावाच्या विश्वविक्रमी खेळाडूला बाद केलंय, त्रिफळाचित केलंय. आणि ब्रॅड हॉग सामना संपल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या जवळ तो बॉल घेऊन गेला आणि सचिन तेंडुलकरला असं म्हणाला की माझा हा पहिला सामना, या पहिल्या सामन्यात मी तुम्हाला बाद केलंय. माझा हा स्मरणीय सामना, हा स्मरणीय बॉल माझ्यासाठी, याच्यावरती मला ऑटोग्राफ द्या, ऑटोग्राफ. सचिन तेंडुलकरनं त्या गोलंदाजाची पाठ स्मितहास्य करून थोपटली ब्रॅड हॉकची आणि त्याच्यावरती लिहिलं की आज तुझ्या आयुष्यात आलेला हा दिवस परत तुझ्या आयुष्यात मी कधीच येऊ देणार नाही. आणि त्याच्यावरती सिग्नेचर सचिन तेंडुलकरनं केलं. ब्रॅड हॉग आणि सचिन तेंडुलकरचा आमना सामना पुन्हा कितीदा तरी झाला, पण सचिन तेंडुलकरला तो एकदाही नव्यानं पुन्हा बाद करू शकला नाही. हे सगळं करत असताना ज्या आत्मविश्वासानं सचिन तेंडुलकरनं लिहिलं की आज तुम्हाला त्रिफळाचित बाद केलंयच, पण हा दिवस मी तुझ्या आयुष्यात पुन्हा येऊच देणार नाही. सचिन तेंडुलकर निवृत्त झाला, पण ब्रॅड हॉग त्याला बाद करू शकला नाही. हे आलं, हे सचिन तेंडुलकरनं लिहिणं म्हणजे फार काय सहजासहजी लिहिलं का? त्या आत्मविश्वासाच्या पाठीमागं सचिन तेंडुलकरनं किती मेहनत केली असेल. जिंकल्यानंतर त्या बिअरच्या बॉटल पचवणारे खेळाडू एका बाजूला असतील, पण त्या बिअरला स्पर्शही न करता दुसरीकडं मैदानावर किती सचिन तेंडुलकरनं घाम गाळला असेल हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ते मेहनत करणं तुम्हाला मला ज्यावेळी जमू शकतं त्याच वेळी आम्ही तो आत्मविश्वास आमच्या मनात प्राप्त करू शकतो, हे आपल्याला आज त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महत्त्वाची एक गोष्ट मला आवर्जून तुम्हाला मित्रांनो सांगायची आहे. तुम्ही माझ्या भावा बहिणींसारखे आहात. मी कुठला मार्गदर्शक म्हणून, कुठला वक्ता म्हणून इथं बोलण्यासाठी आलो नाही. या क्लासेसचा विद्यार्थी तर आहेच, पण तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला आवर्जून काही गोष्टी मला सांगायच्यात. इथं येतो आपण, इथं येत असताना आपले आईबाप शहराचा रस्ता, वर्षातून कधीतरी त्यांच्या पायाला स्पर्श त्या शहराच्या रस्त्याचा होत असतो, पण दररोज तुम्ही शहरात येता, फॅनच्या हवेला या क्लासेसमध्ये बसता, चांगले कपडे घालून येतात, चांगला मोबाईल तुमच्याकडे असतो, पण आईबाप काय संघर्ष करतात, काय मेहनत करतात, काय कष्ट करतात. कुणाचे आईबाप शेतात असतील, कुणाचे दुसऱ्याच्या शेतात राबत असतील, त्याची जाणीव फक्त आपल्या अंतःकरणात असणं जास्त गरजेचं आहे. कदाचित तुम्ही त्या प्रचंड यशापर्यंत नाही पोहोचलात तरी चालेल मित्रांनो, पण आईबापाच्या डोळ्यात पाणी आणू कधी नका, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ज्या आईबापांनी कष्टातून तुम्हाला उभं केलंय, जन्म दिलाय, त्या आईबापाच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची जाणीव तुम्हाला आज असणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. या जगाच्या पाठीवरती डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी शक्ती फक्त तुमची आई आणि तुमचे बाप आहेत या जगाच्या इतिहासात. आणि या जगाच्या पाठीवरती डोळे झाकून विश्वास ठेवू शकता अशी शक्ती या जगामध्ये फक्त तुमचे आई आणि बाप याच शक्ती या जगाच्या पाठीवरती आहेत, एवढं तुम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे. तुम्ही घराचा उंबरा जर ओलांडला ना, घराचा उंबरा, आता तुम्हाला वाटत असेल मित्र मैत्रिणी कुणीतरी राजकीय पुढारी आपल्या जवळचे संबंधातले हे ते कोणी कुणाचं नसतं. घराचा उंबरा जर ओलांडला ना, घराचा उंबरा, शहराचे रस्ते, पुण्या मुंबईच्या शहराचे, संभाजीनगर शहराचे रस्ते कधी चोखाळून पाऊल वाटा. हा उंबरा ओलांडून जेव्हा बाहेर पडतात, जगातली प्रत्येक माणसं विचारतात तुम्ही काय कमावलं, तुम्ही काय कमावलं, तुम्ही काय कमावलं. पण फक्त एकटी आई असते जी घरात आल्याबरोबर विचारते बाळा आज काय खाल्लंस. हे सामर्थ्य, ही आपुलकी, ही ममता, हा ओलावा फक्त तुमच्या आईच्या ठाई असतो. आणि म्हणून तुम्हाला कुणी काही देऊ इच्छिल, पण आई आणि बापाने जे दिलंय ते जगात दुसरं कुणी तुम्हाला देऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. या जगामध्ये किती सुंदर असेल ऐश्वर्या राय, किती सुंदर असेल प्रियंका चोप्रा, त्या चित्रपटातल्या हिरोईन्स तुम्ही पाहता, चित्रपटामध्ये रममान होता, पण तुमच्या आई इतकी सुंदर या जगात कुणी असत नाही, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. आपल्या आई इतकं सुंदर या जगाच्या इतिहासात, या जगाच्या पाठीवरती आपल्या आई इतकं सुंदर कुणी असू शकत नाही, हे मित्रांनो लक्षात ठेवा. तुमची आई तुम्हाला जन्म देते ना बाळांनो, आई जन्म देते,
तुमची आई तुम्हाला जन्म देत असते त्यावेळी त्या आईनं एका तुमच्यासारख्या बाळाला घातलेला तो जन्म नसतो. तुमच्या आईनं तुम्हाला दिलेला जन्म म्हणजे तुमच्यासारख्या लेकराला घातलेला आईनं दिलेला तो जन्म नसतो कधीच, त्या आईचा तो पुनर्जन्म असतो. आई, डॉक्टरला विचारा, इथे डॉक्टर आहेत, आई जन्म देते तेव्हा ती आई स्वर्गाच्या दाराला प्रवेश करून परत आलेली असते. त्या आईचा सुद्धा तो दुसरा जन्म असतो. त्या आईला कधी तुम्ही अशात कधी प्रेमानं मिठी मारली आहे का मला सांगा? तो संवाद, ती आईप्रतीची, वडिलांप्रतीची आपुलकी तुमच्या मनातली कधी हरू देऊ नका. तुम्ही काही नाही झालं तरी चालेल, मी आवर्जून छाती ठोकपणे तुम्हाला सांगतोय, पण माय पित्याचं संस्कार 31 अत्यंत पवित्र दिवस आहे. उद्या 1 जानेवारी नव्या वर्षाचा संकल्प आपण करायचा आहे की काही झालं तरी चालेल पण आई बापाची मान खाली जाणार नाही, एवढं मात्र मी काहीच करणार नाही, एवढं फक्त मनी ठाण तुम्ही बांधायचं आहे. ही खुणगाट तुम्ही तुमच्या अंतःकरणात बांधायची आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानतो, शिवछत्रपतींचा आदर्श घेतो आणि त्यांचं नाव घेतल्याबरोबर आपल्या अंगातलं रक्त सळसळतं, पण त्या शिवाजी महाराजांचा विचार आपण अनुकरलाय का मला सांगा? आपल्या आईला साहेब म्हणणारा जगाच्या इतिहासातला एकमेव राजा शिवाजी राजा, आई साहेब म्हणायचे शिवाजी महाराज आपल्या आईला, आई साहेब जिजाऊंना. आपल्या आईसाठी रायगड सारखा एवढा मोठा किल्ला बांधून त्या किल्ल्यावर महाल बांधला आपल्या आई जिजाऊसाठी, पण त्याच रायगडाच्या पायथ्याला आईला वरची हवा मानवत नाही जिजाऊंना. म्हणून आईच्या वृद्धपणाच्या काळात, म्हातारपणाच्या काळात, आजाराच्या काळात जिजाऊंसाठी पाचाडचा नवा वाडा बांधणारा राजा शिवाजी राजा आहे. आणि आईची हाक आली की त्या रायगडाच्या उंचवट्यावरून धावत धावत त्या पाचाडच्या वाड्यात जाऊन आई जिजाऊच्या चरणाची चरणधूळ स्वतःच्या मस्तकाला लावणारा, आई प्रती इतकी निष्ठा असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे. आणि म्हणून त्या राजाचं, त्या आईप्रतीचं अनुकरण कधी तुम्हाला शिकता येतंय का? त्या आईच्या संस्काराची जाणीव आपल्या अंतःकरणात पोचणं कधी तुम्हाला शिकता येतंय का? हे लक्षात ठेवा. एक कथा तुम्हाला माहीत असेल, आईची महती, वडिलांची महती, आईची महती सांगणारी, जवळपास सगळ्यांनी ऐकली असेल, पण मला मोह आवरत नाही, मी आवर्जून ती कथा तुम्हाला सांगतो. एक पोरग 5वीच्या वर्गात असतं आणि त्याची आई डोळ्यानं आंधळी असते, तुम्हाला माहीत असेल. एक डोळा त्या आईचा आंधळा असतो, आंधळा. आम्हाला ती कथा वारंवार सांगितली गेली, पण आपण ती कितपत आईप्रतीच्या ओलाव्यानं ती कथा स्वीकारली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आई एका डोळ्यानं आंधळी असते, पोरग गरीब घरातलं असतं, पोराचे बाप लहानपणी वारलेले असतात, बाप घरात नाही, ती आई कष्ट करते, त्या पोराला जगवते आणि ते पोरग 5वीच्या वर्गात शाळेत जाते. आई त्या पोराला शाळेत सोडायला येते. शाळेतली सगळी पोरं, मोठमोठ्या घरातली पोरं त्या पोराला चिडवतात, अरे तुझी आई आंधळी एका डोळ्यानं. त्या पोराला दुःख होतं. पोरग घरी धावत येतं आणि आईला म्हणतं, आई माझ्या शाळेत तू आजपासून यायचं नाहीस. आईला वाटतं असं का म्हणतंय? 5वीच्या वर्गातलं पोरग म्हणतं, आई शाळेतली सगळी पोरं तू आंधळी आहेस म्हणून मला चिडवतात, आई मला तुझी लाज वाटते, तू शाळेत यायचं नाही. त्या आईच्या काळजाचा थरका पुरतो, काळी सरकतं त्या आईचं. आईला वेदना होतात, कष्ट होतं, पण आई त्या पोरासाठी आलेला आवंडा गिळते आणि शांत बसते. आई म्हणते, बाळा नाही येणार तुझ्या शाळेत. आई पोराला शाळेच्या दूर सोडत असते. पोरग म्हणतं, आई तू शाळेजवळ फिरकायचंही नाहीस, 5वी 7वीला जातं, स्वतःच्या पायानं शाळेत जायला लागतं. शाळेची गॅदरिंग असते, सांस्कृतिक कार्यक्रम असतो, पोराचा डान्स असतो. आईला वाटतं पोराचा डान्स पाहण्यासाठी जावं. पोराला मनात भीती असते, पोरं शाळेतली पुन्हा चिडवतील, तुझ्या आई एका डोळ्यानं आंधळी. म्हणून पोरग आईला सांगतं, आई तू शाळेत आज आलं नाही पाहिजेच माझा डान्स पाहिला. आई म्हणते, ठीक आहे बाळा नाही येणार. आईचं मन राहवलं जात नाही. पोरग शाळेत डान्स करण्यासाठी जातं. आई दूर कुठून तरी लपून पोराचा तो डान्स पाहते. आईला पोरग आईला पाहतं. पोराच्या रागाचा पारा चढतो. पुन्हा घरी येऊन पोरग आईला वाटेल ते बोलतं. पोरग लहानाचं मोठं होतं आणि शहरात जातं. पोराचं लग्न होतं. शहरात एक फ्लॅट घेऊन पोरग राहतं. आईकडे ढुंकूनही पाहत नाही. आईच्या मनात, आईच्या प्रती आईचा एक डोळा आंधळा आहे म्हणून त्याच्या मनात ती लाज बसलेली असते, लाज. पोरग आईकडे ढुंकूनही पाहत नाही. आणि मग एके दिवशी आईला वाटतं पोराचं काय चाललंय, बायका लेकरांचं कसं असेल. आई जाते, दार वाजवते फ्लॅटचा. बायको त्या पोराची येते आणि आई विचारते, हे घरी आहेत का? पोराचं नाव सांगते. त्या पोराची बायको त्यांना आवाज देते. ते पोरग म्हणतं, त्या बाईला सांग घरात कोणीच नाही म्हणून. आई परत आल्या पावली निघून जाते. त्या पोराच्या मनात एकच असतं की माझी आई एका डोळ्यानं आंधळी आणि समाजातली लोक, या कॉलनीतली लोक, तुझी आई आंधळी आहे एका डोळ्यानं, किती कशी विद्रूप आहे या भावनेनं मला चिडवतील. त्या एका जाणीवेतून ते पोरग आईला दूर करत असतं. पोरग फार मोठं होतं, प्रचंड पैसे कमवतं, गाडी बंगला सगळं त्याला मिळतं. आणि एके दिवशी गावच्या जिल्हा परिषदेच्या त्याच शाळेमध्ये जिथं 5वीला पोरग असतं तिथं त्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सगळे मित्र एकत्रित येतात आणि गेट टुगेदरचा कार्यक्रम त्यांचा आयोजित केला जातो. पोराला यायचं नसतं. त्याला वाटतं माझी आई जर असली तर ती आंधळ्या डोळ्याची आई पुन्हा तिथं येईन, पुन्हा मला चिडवलं जाईल, वाईट वाटेल म्हणून ते पोरग यायचं टाळत असतं. पण नाहकपणे त्याला यावं लागतं. शाळेतला कार्यक्रम होतो. पोराची नजर त्या गेटकडे असते की माझी आई येईल, आई येईल. त्या पोराला भीती वाटत असते. कार्यक्रम संपतो, पोराला आनंद होतो, आई आता आली नाही, बरं झालं. पोरांनी लोकांनी चिडवलं असतं. पोरग जायला निघतं, गाडीत बसतं 4 व्हीलरमध्ये आणि जायला निघतं. त्यावेळी त्या पोराला वाटतं आपलं घर जुनं जे होतं त्या घराकडून एक फेरफटका तर मारू.
पोरगं गाडी घेऊन त्या घराच्या समोरून जायला निघतं तर घर असं पडलेल्या अवस्थेत असतं, घराचं दार बंद असतं, कुलूप लावलेलं असतं आणि शेजारच्या एक काकू आई तिथं असतात, शेजारच्या बाई तिथं असते. ते पोरगं त्या शेजारच्या बाईच्या जवळ जातं आणि त्या बाईला विचारतो, ओळखलं का? ती बाई म्हणते, का नाही बाळा, का नाही ओळखणार तुला? ते पोरगं म्हणतं, काकू घर बंद आहे, आई कुठे आहे? ती बाई म्हणते, बाळा तुझा घोक करत करत, तुझं नाव घेत घेत तुझ्या आईनं जीव सोडून 1-2 वर्ष उलटून गेली पोरा. तू आला नाहीस आईच्या मुखात पाण्याचा एक थेंब टाकण्यासाठी, आईला अग्री देण्यासाठी सुद्धा. पण तुझी आई मरताना मला एक गोष्ट सांगून गेली की माझं पोरगं ज्यावेळी या दारात येईल, या घरात येईल, त्यावेळी माझ्या पोराला सांगा की पेटीमध्ये घराचा उंबरा ओलांडून मध्ये गेल्यानंतर, कुलूप उघडून मध्ये गेल्यानंतर घरामध्ये एक पेटी आहे, त्या वळचणीला ठेवलेली त्या पेटीमध्ये एक पत्र तुझ्यासाठी ठेवलं आणि काहीशी रक्कम आयुष्यामध्ये कमावलेली थोडीफार जी काही कमाई असेल ती कमाई मला कुणाला लावायची बाळा, तुझ्यासाठी ती ठेवली आहे, ती घेऊन जा. पोराला वाटतं आईनं काय पत्र दिलं असावं. आई गेली म्हटल्याबरोबर त्या पोराच्या काळजाचा थरकाप उडतो. त्याला तेव्हा लक्षात येतं पायाखालची जमीन त्या पोराच्या सरकते. पोरगं घरात जातं लॉक तोडून. आईनं दिलेले ते पेटीतले पैसे उचलतं. पोराच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळायला लागतात की ज्या आईला आंधळी म्हणून मी आयुष्यभर हिणवलं, दुःख दुःख त्या आईच्या वाट्याला मी आयुष्यभर देण्याचं काम केलं, त्या आईनं स्वतःच्या आयुष्याची तुटपुंजी कमाई, घाम, रक्त गाळून माझ्यासाठी, माझ्या जगण्यासाठी ठेवली आहे. पोरगं त्या कमाईवरती, त्या पैशांवरती आईचा स्पर्श झाला म्हणून माथा टेकतं. आई काय असते याची जाणीव त्या पोराला त्यावेळी व्हायला लागते आणि आईनं दिलेलं ते पत्र ते पोरगं उचलतं. त्या पत्रात त्या पोराला आईनं लिहिलेलं असतं, बाळा 5वीच्या वर्गात असताना पहिल्यांदा तू मला सांगितलंस, आई तू शाळेत येऊ नकोस कारण तुझा एक डोळा आंधळा आहे, वर्गातली सगळी पोरं चिडवतात. तिथून पुढं बाळा तू माझी हेटाळणी करत गेलास, मला एकदाही तू मायेचा स्पर्श आई म्हणून हाक मारली नाहीस, जवळ घेतलं नाहीस, आई म्हणून मला आपुलकीनं कधी बोलावलं नाहीस. बाळा मला तुला सांगताना एका गोष्टीची एक गोष्ट मला आवर्जून तुला सांगायची. त्या पत्रात आईनं लिहिलं असतं, बाळा 5वीच्या वर्गात तुला जाणीव झाली तुझ्या आईचा एक डोळा आंधळा, एक डोळा तुझ्या आईला नाहीये. याचं कारण ऐक बाळा, लहानपणी तुझा जन्म झाला आणि काही दिवसात तुझा वडील निर्वतला, तुझ्या वडिलांचं निधन झालं बाळा. आणि लहानपणी जन्मल्याबरोबर एका डोळ्यानं तू आदू होतास, एक डोळा तुला नव्हता, एका डोळ्यानं तू आंधळा होतास बाळा. डॉक्टरच्या जवळ मी पाया पडत डॉक्टरला विनवणी करत होते की माझ्या पोराचा एक डोळा परत कसा आणता येईल. तेव्हा डॉक्टरने मला एकच पर्याय सांगितला की कुणाचा तरी डोळा त्या पोराला द्यावा लागेल. क्षणाचाही विलंब न करता बाळा माझा हा डोळा काढून तुझ्या डोळ्यात घातला, तुला दृष्टी दिली, म्हणून बाळा मी आंधळी झाली. त्या पोरानं ते पत्र वाचून टाहो फोडला, आकांत मांडला त्या पोरानं. तेव्हा त्याला कळाली आईची खरी किंमत काय असते, आई काय असते. स्वतःचा डोळा देणारी आई एका डोळ्यानं आंधळी झाली आणि ते पोरगं आयुष्यभर त्या आईची हेटाळणी आंधळी आहे म्हणून करत राहिलं. आमच्या अदृश्यपणे आमच्या पाठीमागे आई आमच्यासाठी काय काय करत असते बाळांनो, तुम्हाला कधी कळत नाही. आई माती आड होते तरी सुद्धा आई आमच्यासाठी काय करते, अशा लाखो करोडो गोष्टी असतात ज्या आई सोबत स्वर्गलोकी निघून जातात, पण त्या आमच्या कधीच आम्हाला कळत नाहीत. हे लक्षात ठेवा. आई काय असते. फमू शिंदे नावाचे कवी लिहितात, आई खरंच काय असते. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते. दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि पुरतही नाही. ही आई नावाची शिदोरी ज्याला सोबत घेऊन जन्मोजन्मी जपता आली, आई नावाच्या संस्काराची शिदोरी, तो माणूस आयुष्यात मोठा होतो, बाकी कोणीच नाही. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ज्याला आई नाही त्याला विचारा आईची खरी किंमत काय असते. कदाचित मी तेव्हाही सांगितलं होतं, तुमच्यावरती डोळे उघडे ठेवून प्रेम करण्याचा प्रयत्न करते ती तुमची प्रेयसी असते, तुमची मैत्रीण असते. तुमच्यावर डोळे उघडे ठेवून प्रेम करायचा प्रयत्न करते ती तुमची मैत्रीण असते. तुमच्यावर डोळे झाकून प्रेम करते कदाचित ती तुमची प्रेयसी असते. डोळे मोठे करून ओटावरून प्रेम करते ती कदाचित तुमची बायको असते. पण डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ना, ती फक्त आई असते. ती फक्त आई असते. आणि म्हणून त्या आईच्या त्या संस्काराच्या अस्तित्वाचे अंश तुमच्यात असणं मला वाटतं बाळांनो गरजेचं आहे. साने गुरुजी पुण्यात शिकायचे, मधुकरी मागायचे, जीवन जगायचे. एक घर ठरवून दिलं असायचं, तिथंच भिक्षा मागून जीवन जगायचं. ते घरच एके दिवशी बंद आहे. साने गुरुजींना वाटलं काय करावं, मंदिर आहे, मंदिरात देवाच्या मूर्तीसमोर 10 रुपये ठेवले, ते उचलावेत आणि काहीतरी खाऊन जगावं का. पण साने गुरुजी ते पैसे उचलायला गेले आणि त्यांच्या कानात आवाज आला की बाळ श्याम, तू कधीच चोरी करायची नाहीस, हा तुझ्या आईचा संस्कार आहे. हा संस्कार तुम्हाला आणि मला आठवला पाहिजे.
आईचे ते बोल चुकीच्या गोष्टी करताना, नको तितका वेळ खर्ची घालताना त्या वडिलांचे ते बोल संस्काराचे तुमच्या कानात आज आले पाहिजेत. तुमच्या कानात त्या बोलांचं स्मरण आज होणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं. तुमच्या कानावर तो आई बापाच्या संस्काराचा आवाज आज आला पाहिजे. लहानपणी तापेनं फणफणत असता तेव्हा अर्ध्या रात्री झोपेतून उठून तुमच्या डोक्यावरती ती पट्टी ठेवणारा तुमचा बाप असतो, हे लक्षात ठेवा. वर्षभर शेतामध्ये राबायचं, कष्ट करायचे, दिवस रात्र मेहनत करायची, बनियांना मोठमोठाली भोकं पडलेली असताना सुद्धा तेच बनियान वर्षानुवर्ष घालायचं. पण दिवाळीच्या सणासुदीला सगळ्या घराला तुम्हाला नवे कोरे कपडे घ्यायचे, हे बाप असतो, हे बापाचं सामर्थ्य असतं. एक कवी असं लिहितात की बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल, बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बापाचं ते जागणं, दिवस रात्र अहोरात्र कष्ट करणं, त्याचं चीज जर तुम्ही केलं तर तुमच्या जगण्याला अर्थ आहे. त्याच्याशिवाय तुमच्या जगण्याला काही अर्थ नाही. हे आवर्जून तुम्ही मित्रांनो या कार्यक्रमाच्या निमित्तानं लक्षात ठेवा. आज तुम्ही हे सगळं करायचंय ते कशासाठी करायचंय? शिवछत्रपतींनी स्वराज्याची उभारणी केली कारण आपल्या आईच्या डोळ्यात पाहिलं, आपल्या आई जिजाऊच्या डोळ्यात आहे. किती दिवस आपण रयते या मातीतल्या माझ्या पतीनं, या मातीतल्या लोकांनी रयतेनं त्या आदिलशाह निजामशाहला मुजरे घालायचे. आईच्या डोळ्यातल्या स्वप्नासाठी शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली. मी एक कथा नेहमी सांगत असतो, शेवटची कथा सांगणार, सातत्यानं सांगत असतो. वडार समाजातल्या एक मुलाची कथा आहे. एक वडार समाजातली बाई रस्त्यावर खडी फोडायच्या कामाला जायची. रस्त्यावर खडी फोडायची आणि खडी फोडली, रस्त्यावर काम केलं तरच पोटाची गुजराण होते. 12 वर्षाचं लेकरू सोबत आहे, अंगात ताप आहे. बाई रस्त्यावर खडी फोडायला गेली आहे, खडी फोडतीये, ताप्यानं फणफणती आहे. 12 वर्षाचं ते वडार समाजातलं त्या बाईचं लेकरू शेजारी खेळतंय, काम होत नाही. कसं बस ती बाई काम करते. कलेक्टरची गाडी येते, सुटापुटातला कलेक्टर खाली उतरतो आणि त्या बाईला वाटेल त्या शिव्या द्यायला सुरू करतो. तिला म्हणतो, बाई तुला काम होत नाही तर कामाला कशाला आली? तुला समजतंय का शासनाचं काम इतक्या कमी वेगानं कसं शक्य आहे? त्या बाईला वाटेल त्या शिव्या देतो. त्या बाईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू उघळायला लागतात. ते 12 वर्षाचं खेळणारं लेकरू आईच्या जवळ जातं, आईच्या खांद्यावर हात ठेवताना आईला विचारता, आई ते कोण होतं ग? त्या पोराच्या हातावरची आईच्या डोळ्यातले गरम अश्रू उघळतात. ते पोरगा आईला विचारतं, आई कोण होतं ग? आई म्हणते, बाळा ते कलेक्टर आहेत, फार मोठे साहेब आहेत. ते पोरगा आईच्या हातातला ते छन्न्याने हातोडा हिसकावतं. एका खडकावर जातं मोठ्या आणि तिथं काहीतरी छन्नीनं घाव घालत सुटतं आणि काहीतरी अक्षरं तिथं कोरायला लागतं. आईला वाटतं पोरगं काय वेडेपणा करतं. आई धावत धावत त्या पोराच्या जवळ जाते, त्या पोराच्या हातातला छन्न्या आणि हातोडा हिसकावण्याचा प्रयत्न करते. त्या पोराच्या हातावर जखम होते, रक्ताची चिळखांडी उडते. जिथं त्या पोरानं दगडावरती काहीतरी कोरलेलं असतं तिथं रक्त शिंपलं जातं. आई स्वतःचा पदर घेते, पोरानं काय लिहिलंय कोरलंय ते वाचण्यासाठी पदरानं ते रक्त पुसते. त्या 12 वर्षाच्या वडार समाजातल्या त्या बाईच्या लेकरानं, त्या 12 वर्षाच्या लेकरानं तिथं लिहिलेलं असतं, आई तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. तुम्हाला मला सांगताना अभिमान वाटतोय. ही सत्य घटना आहे. याच महाराष्ट्राच्या मातीतल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊरचं ते पोरगा आज कलेक्टर आहे. ते पोरगा आज एक डोळा आईसोबत खडी फोडता फोडता त्या पोराचा आंधळा आहे. एक डोळ्यानं त्या पोराला आज व्यवस्थित दिसत नाही, पण ते पोरग कलेक्टर आहे. ज्याला आई आणि बापाच्या डोळ्यातल्या अश्रूच्या थेंबाची किंमत कळाली, त्याला सगळं जीवन कळालं. तो माणूस आयुष्यामध्ये सर्वोत्तम आहे. तो माणूस आयुष्यामध्ये सर्वोच्च ठिकाणी असं मी मानतो. आणि म्हणून आई बापानं शेतामध्ये राबून कष्ट करून मेहनत करून तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलंय. त्या पोहोचवण्याचं चीज मित्रांनो आज तुम्हाला मला करणं मला वाटतं गरजेचं आहे. मनात फक्त हा एकच विचार असला पाहिजे, हे 1 वर्ष आहे, 1 वर्ष, हे 2 वर्ष 11वी 12वीचे, हे जे 1-2 वर्ष आपल्या आईबापानं आपल्यावरती विश्वास टाकून आपल्याला इथपर्यंत पाठवलंय, खडकाला सुद्धा पाजर फोडण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ही जी मन सातत्यानं म्हटली जाते, त्या वाळूच्या कणाला रगडून त्यातून तेल निर्माण करण्याचं सामर्थ्य तुमच्या मनात असलं पाहिजे. या वर्षात मी किती पाठीमागा असलो, अभ्यास किती माझा शिल्लक असला, मला लोक किती मठ्ठ आणि ढ म्हणून हिनवत असले, तरी सुद्धा 1 वर्षानंतर मी या जगाला आणि या समाजाला दाखवून देईल की मी माझ्या आई बापाच्या स्वप्नाचं चीज आणि आई बापाच्या स्वप्नपूर्तीसाठी ध्येयधुंद होऊन लढत राहिलो. आणि अशक्य ती गोष्ट मी शक्य करून दाखवलं. हे तुम्ही निर्माण केलं पाहिजे, हे तुम्ही केलं पाहिजे. यासाठी आत्मविश्वास गरजेचा आहे. हे बुद्धिबळाचा पट आहे हे समाज आणि हे जीवन. या बुद्धिबळाच्या पटावरचा वजीर जर तुम्हाला व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा राजा, जर तुम्हाला त्या बुद्धिबळाच्या पटावरचं व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर आज गरजेचा आहे. आणि तो वजीर तुम्हाला आत्मविश्वास नावाचा सोबत ठेवावा लागेल. त्या सामर्थ्यानं तुम्हाला झुंजावं लागेल.
सांगितलं खेत्रे सरांनी बोलताना की काही मुलं डिप्रेशनमध्ये जातात, आत्महत्येसारखे विचार मनामध्ये येतात. एवढूशा गोष्टी ना आत्महत्येसारखे विचार. APJ अब्दुल कलाम त्यांना सैन्यामध्ये मोठ्या अधिकारी पदावर भरती व्हायचं होतं. स्वतःच्या नातेवाईकाच्या जवळ डेहराडूनला गेले ते. त्यांचे इंटरव्ह्यूसाठी जायचे, परीक्षेला जायला पैसे नाहीत त्यांच्याकडे. APJ अब्दुल कलामांकडं पैसे संपलेत सगळे. जायचं कसं तर एकाच ठिकाणी एकाच दिशेनं जाण्याचा प्रवास होईल एवढे दागिने घेतलेत एक जणाकडून कर्जानं व्याजानं, आणि नातेवाईकांकडून ते दागिने विकलेत, पैसे आणलेत आणि इंटरव्ह्यूला गेलेत आणि APJ अब्दुल कलाम अयशस्वी झालेत, फेल झाले APJ अब्दुल कलाम. प्रश्न पडला मनामध्ये काय करायचं. ऋषिकेशला गेले, त्या टेकडीवरती त्या गंगेच्या तीरावरती, आणि आत्महत्येचा विचार मनात आला. शिवानंद सरस्वती स्वामी तिथले, शिवानंद सरस्वतींनी पाहिलं एक पोरग कुणीतरी याच्या मनात विषण्णता आहे, पराभूत झालं दिसतंय. APJ अब्दुल कलामांच्या जवळ ते शिवानंद स्वामी गेले आणि APJ अब्दुल कलामांना विचारलं, बाळा का उद्विग्न आहेस, का दुःखी आहेस, का कष्टी आहेस, आत्महत्येचा विचार मनात येतोय मला कळतंय, का होतंय असं. त्यावेळी APJ अब्दुल कलाम शिवानंद सरस्वतींना असं म्हणतात की मला सैन्यात अधिकारी पदावर भरती व्हायचं होतं, सर्वस्व पणाला लावलं, मी होऊ शकलो नाही, मी पराभूत झालो, आता माझ्याकडे काही शिल्लक राहिलं नाही, मरण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही. त्यावेळी शिवानंद सरस्वतींनी APJ अब्दुल कलामांना सांगितलं, तू चुकीचा आहेस बेटा, तू चुकीचा आहेस, तू सैन्यातल्या अधिकारी होण्याची परीक्षा पराभूत झालास, अपयशी झालास, फेल झालास. याचा अर्थ एक गोष्ट लक्षात ठेव, ईश्वरानं तुला याच्यापेक्षा जास्त उंचीच्या कामासाठी तुझी नियुक्ती केली आहे. तो विचार APJ अब्दुल कलामांनी अंतःकरणामध्ये रुजवला. मिसाईल मॅन म्हणून या देशाला मिसाईलचं दान प्रदान करणारे ते APJ अब्दुल कलाम अधिक उंचीच्या कामासाठी नियुक्त स्वतःला करू शकले. आणि म्हणून एक पराभव ज्यावेळी होत असतो, एक दार ज्यावेळी बंद होत असतं, त्यावेळी दुसरी दारं तुमच्यासाठी सताळ उघडी होत असतात, लाखो करोडो दारं उघडी होत असतात. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. एक दार बंद झालं म्हणजे सगळं संपलं असं कधीच नसतं, हे लक्षात ठेवा. आणि ते तुमच्या मनात आज निर्माण होणं गरजेचं आहे. ठोकरे खाकर गुनगुनाना जिंदगी है, दर्द पाकर मुस्कुराना जिंदगी है, तुझे जीना है तो पर्वत की तरह हौसला रख वरना तिनके की तरह बिखर जाएगा. पर्वतासारखा तो हौसला तुमच्या मनात या ठिकाणी निर्माण व्हावा, हेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून या ठिकाणी मी सांगेल. आणि पालकांना एक आवर्जून हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमचा अमूल्य वेळेपायी तुम्हाला पाल्याकडे लक्ष देणं होत नसेल, पण एक गोष्ट करा, तुमचे हे पाल्य कुठल्या मित्राच्या सहवासात राहतात हे फक्त एकदा पडताळा. कारण आयुष्यात उभं राहण्यासाठी सहवास फार महत्त्वाचा असतो. तुमचे पाल्य, तुमची मुलं ही चांगल्या आणि सकारात्मक मुलांच्या जर सहवासात असतील तरच ते यशस्वी होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. सहवास फार महत्त्वाचा आहे. एखाद्या कोंबड्याच्या खुराडात वरून गरुड जात असावा आणि त्या गरुडाचं अंड कोंबड्याच्या खुराडात पडावं, त्याच्यावर कोंबडी बसावी, त्याच्यातून गरुडाचंच पिलू बाहेर येणार ना, का कोंबड्याचं येईल? त्याच्यातून गरुडाचंच पिलू बाहेर यावं, पण ते गरुडाचं पिलू कोंबड्याच्याच खुराडात राहावं, कोंबड्याच्याच खुराडात लहानाचं मोठं व्हावं. कोंबड्याच्या खुराडामध्ये लहानाचं मोठं झालेलं ते गरुडाचं पिलू कोंबड्यांसोबत राहतंय आणि आकाशातून असा राजबिंडा गरुड असा उडावा आणि त्या गरुडाच्या पिलानं कोंबड्याच्या पिलांना म्हणावं की या गरुडासारखं आपल्याला राजबिंड कधी होता येईल. ते पिलू गरुडाचंच, पण राहिलं कुणाच्या संगतीत? कोंबड्याच्या खुराडात. आणि म्हणून तुमची ही गरुड क्षमता असलेली लेकरं कोंबड्याच्या खुराडात नकारात्मक सहवासात जाऊ देऊ नका, हे हात जोडून सांगायचं आहे. आणि तुलना करू नका. तुलना जे करतो ना, आमचा दादू कमी हुशार आहे, तो जरा थोडा जास्तच हुशार आहे, तो त्याच्यापेक्षा कमी हुशार आहे, ह्या तुलना लेकरांना खचवतात. मुलगा मुलगी तुलना करता, याच्यापेक्षा त्याचं कमी ही तुलना करता. तुलना ही लेकरांना खचवत असते. त्याच्यात जे उत्तम आहे ना त्याचं कौतुक करायला शिका, त्याच्यात जे उदात्त आहे त्याचं कौतुक करायला शिका. आणि मित्रांनो, तुम्हालाही मला ही गोष्ट आवर्जून सांगायची आहे की नकारात्मक लोकांच्या सहवासातून दूर राहा, सकारात्मक लोकांच्या सहवासात तुम्ही राहा. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सांगतो. शेवटी फक्त एवढंच म्हणेल, इथं ही सगळी या क्लासेसची ही सगळी परदेशातली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्रस्थापित करणारी विद्यार्थी जण या ठिकाणी उपस्थित आहेत, यांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे मित्रांनो, की तुम्ही किती मोठे व्हाल, तुमचे हात आकाशाला पोहोचतील, पण तुमचे पाय जमिनीवरती असली पाहिजेत. ज्या मुळापासून आपण आलोय त्या मुळाला कधीही विसरता कामा नये, याची जाणीव तुमच्या मनात असली पाहिजे. आणि ही जाणीव प्राईम लातूर पॅटर्न क्लासेसनं हा संस्कार आमच्यामध्ये रुजवला, म्हणून आज आम्ही इथं आहोत, हे लक्षात ठेवा. आम्ही जे काही आहोत त्याच्यामध्ये या क्लासेसचं फार मोठं योगदान आहे. हा आमचा परिवार आहे.
आणि या परिवार जाणीवेतून आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत, त्याची जाणीव तुम्ही सर्वजण या ठिकाणी ठेवाल, एवढं या ठिकाणी लक्षात ठेवा. एक चांगला माणूस होण्याकडे तुम्हा सगळ्यांचा कल असू द्या, तो कल तुम्हा सगळ्यांचा असेल, हीच कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पालकांनाही सांगतो की एक वेळ तुमचा पाल्य डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, नाही झाला तरी हरकत नाही, पण त्याला एक चांगला माणूस किमान बनवा. तुम्ही मित्रांनो डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी तर तुमचा कल 100% असू द्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी, पण काहीच होऊ नाही शकलात तर एक चांगला माणूस मी आहे हा अभिमान घेऊन तुम्हाला समाजामध्ये जगता येईल, तेवढी माणुसकी तुमच्या मनामध्ये निर्माण करा. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि या ठिकाणी मला पुन्हा पुन्हा बोलावल्याबद्दल आदरणीय पुणेकर सर, झेंडेकर सर या सगळ्या मंडळींचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्याप्रती ही सगळी परिसासारखी माणसं आहेत. या परिसाच्या सहवासात तुमच्या आयुष्याचं सोनं जर करून घ्यायचं असेल तर नम्रतेनं त्यांच्या सहवासात जा, त्यांनी दिलेल्या गोष्टींचं पालन करा, संस्काराचं आचरण करा, तर तुम्ही उंची गाठू शकाल. हे हात जोडून कळकळीनं आणि तळमळीनं तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला मी सांगतोय, त्या नम्रतेनं तुम्ही शिकाल, आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल आणि या क्लासेसचं नाव पुन्हा एकदा नव्यानं या परिसराचं क्लासेसचं उंचावाल, हीच कामना तुमच्याकडं या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. माझ्या या सगळ्या गुरुजनांच्या ठाई विनम्र भावनेनं वंदन करतो आणि थांबतो. कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय अचूक व मोजक्या शब्दामध्ये आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. नक्कीच तुमच्या मार्गदर्शनातून प्रेरित होऊन आमच्या PLPCचे विद्यार्थी चांगले कार्य करतील, एक उत्तम व्यक्ती बनतील. अतिशय प्रचंड मेहनत करून ते आपल्या क्लासेसचं नाव उंच करतील, तसंच मोबाईलचा योग्य वापर करतील याची मी ग्वाही